घोषणा द्यायची नाही। ऐकलं का? ऐकलं मी काय म्हणलं? घोषणा देऊ नका। आपण शांततेच्या मार्गाने येऊन फार मोठी क्रांती या ठिकाणी केलेली आहे। सरकारनं पोलिसांच्या खांद्यावर बंदूक घेऊन महाराष्ट्रातल्या 2.5-3 कोटी धनगरांच्या स्वाभिमानाला टिवसण्याचं काम केलं। आम्ही मल्हाररावांचे, यशवंतरावांचे वंशज आहोत, अहिल्याबाईंचे, भीमाई होळकरांचे आम्ही वंशज आहोत। आम्ही वेडे आहोत, वेडे इतिहास घडवतात, पण तितकेच आम्ही समजदार आहोत। म्हणून आम्ही या आमच्या स्वाभिमानाला दिवसण्याचं जे काम केलं, म्हणून आम्ही इथं आलो होतो। शासनाच्या वतीनं आपल्याला पत्र मिळालंय, हायकोर्टाच्या आदेशाचाही आम्ही सन्मान या ठिकाणी करतो। आणि आपण शासनाला सांगितलंय की आम्ही ग्राउंड रिकामं करतोय, आपण घरी वापस जातोय। महाराष्ट्रातून येणाऱ्या बांधवांनाही माझी विनंती की आता इकडे येऊ नका। शासन सरकारच्या वतीनं ज्या दिवशी आपल्याला या आझाद मैदानात येण्याची परवानगी देईल, त्या दिवशी आपण ताकदीनं या ठिकाणी येऊ, शांततेच्या मार्गानं, संविधानिक मार्गानं आमच्या घटनादत्त अधिकारासाठी आम्ही लढतोय। त्याच्यामुळे आता मैदानात आपण कोणी थांबू नये। कोर्टाचे काही नियम असतात, प्रशासनाचे काही नियम आहेत, त्याचं आपण पालन करावं। या ठिकाणी महाराष्ट्रातून आलेल्या सर्व बांधवांचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो। आणि उलट जितके दिवस आपल्याला मिळतील, 15 दिवस, 20 दिवस, महिना, जे काय मिळेल, तारीख कधीची मिळेल, तितके दिवस पुन्हा महाराष्ट्रात फिरायला आपल्याला वेळ मिळालाय। ज्या ज्या भागात महाराष्ट्रातल्या मी आलो नाही, मी घरी थांबणारा माणूस नाहीये। 2 दिवस आराम करतो, परत महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात आपण जाणार आहे। आझाद मैदानामध्ये येऊ, आमच्या संविधानिक घटनादत्त अधिकाराची अंमलबजावणीचा हा लढा आपण ताकदीनं लढू। आता आपण सर्वांनी जावं, जाताना घोषणा कृपया देऊ नका। तुमच्या हातातले जे काही झेंडे बिंडे असतील ते आपण इथं पोलिसांकडे जमा करून देऊ। परत एकदा महाराष्ट्रातील सगळ्या मल्हार मावळ्यांचं, ज्यांनी या आझाद मैदानात येऊन इतिहास घडवला, त्यांचं अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो। जे मल्हार मावळे आमच्या रस्त्याने आहेत त्यांनी कृपया परत जावं। निश्चितपणे इथं प्रशासनाच्या वतीनं थोडासा त्रास आम्हाला झाला, पण हरकत नाही, पोलीस बांधव आहेत, मीही पोलीस होतो। पोलिसांना त्यांना ड्युटी करावी लागते। मी जरी यांच्या जागी असतो, माझा भाऊ जरी असता, आपला काका मामा कुणी जरी असता, तरी त्यांना त्यांचं कर्तव्य बजावावं लागतं। म्हणून पोलिसांकडून झालेल्या त्रासाबद्दल मी तुमच्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो। आणि आपण आता सर्वांनी शांततेत घरी जावं ही विनंती करतो। धन्यवाद।